हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळचे 5 वाजले होते. आज टिफिन बनवायचा होता. सकाळी सकाळी मुलीला पण द्यायचा होता आणि नवरबाला पण द्यायचा होता. मग घेतले मस्तपैकी भोपळा होता घरामध्ये. एक फाक कट केली. ती 10 मिनटं कट करून बारीक बारीक स्लाईस करून शिजवून घेतली. शिजवून घेतल्यावर आपल्याला त्याचं पीठ करायचं होतं. पीठ मळून घ्यायचं होतं. 1 वाटी बेसन घेतलं, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं. नंतर 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. त्यात थोडंसं मीठ टाकली, हळद टाकली. त्याच्यात तिखट टाकायचं म्हणलं आता थोड्या मिरच्या घेतल्या हिरव्या, लसूण घेतली 1 कांडी, थोडीशी जिरे टाकली, कोथिंबीर टाकली, ओवा टाकला. याची पेस्ट अशी छान तयार करून घेतली. इकडं आपलं रेडी होतं भोपळा कट करून मस्त वाफून पण झाला होता एकदम नरम. तो परत मी एकदा मिक्सरमधून फिरून घेतला. कारण की मग असे त्याचे जे वरची सालटे ते असे तोंडामध्ये नको यायला आणि छान असं मळून घेतलं. जास्त पाण्याची गरज नाही आहे त्याला. छान मळून झाल्यावरती बाजूला ठेवलं. बाजूला झाल्यावर आपल्याला काय त्याचा एक रोल करायचा होता छोटासा गोल आणि लाटायचं होतं. त्याला मी आणि इकडं चहा तर रेडी होता. सकाळचे 5 वाजले होते म्हटल्यावर. त्याला मस्त असं लाटून घेतलं. एक चमचा घेतला. त्याला असे छोटे 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 होल पाडले. कारण की पराठा असा छान नरम झाला पाहिजे. मस्त पराठा पण रेडी झाला आपला. त्याच्यासोबत मग टिफिनमध्ये मी लोणचं आणि थोड्याशा मिरच्या दिल्या होत्या. छान एकदम टेस्ट छान झाली. घरी पण तुम्ही नक्की ट्राय करा. लेकरांना द्या खायला. आवडलं असणारच तुम्हाला. नक्की लाईक अँड सबस्क्राईब आणि कमेंट पण टाका. चालेल. बाय बाय. गुड मॉर्निंग.